नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. जगात बापाची सेवा करणारे पुत्र आणि पुत्री नाहीत असे नाही. त्यांचे आपल्या देशातल्या समस्त बापांच्या तर्फे अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु या देशात असेही कुपुत्र आणि कुपुत्री आहेत की ज्यांना आपल्या जन्मदात्या आईबापांची सेवा करणे हा विषय तर समजतच नाही. त्या उलट त्यांच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीला हडप करून कायमस्वरूपी हे दिवटे असे गडप होतात की त्यांना खेटरेही मारता येत नाहीत. 2023 सालात पद्मश्री पुरस्कार मिळालेले श्रीनाथजी खंडेलवाल हे आजच्या विषयाचे नायक आहेत. हे श्रीनाथजी खंडेलवाल म्हणजे एक संवेदनशील साहित्यिक, अनेक पुस्तक लिहिणारे, अनेक दुर्बोध पुस्तकांचे सुबोध भाषांतर करणारे एक विद्वान होते. पुण्यक्षेत्र वाराणसीच्या एका कुष्ठरोग्यांच्या वृद्धाश्रमात त्यांनी आपल्या अखेरचे दिवस घालवले. हे खंडेलवाल चांगले लेखक होते. त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली होती. जवळपास 250 ते 300च्या संख्येत त्यांची ग्रंथसंपदा आहे. यांच्या पुस्तकाच्या विक्रीतून झालेली मिळकत किती असावी असा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर आहे जवळपास 80 ते 120 कोटी रुपये. अशा या साहित्यिकाच्या आणि कोमल कवी हृदयाच्या लेखकाने आपला सर्व कारभार आपल्या पुत्र आणि पुत्रीकडे सोपवला होता. तिथेच दुर्दैवाची सुरुवात झाली असावी. विश्वास टाकणारा बाप भेटला, पण हे पुत्र आणि पुत्री दोघेही जण कुपुत्र आणि कुपुत्री झाले. त्यांनी जिवंतपणे आपल्या जन्मदात्या बापाला वृद्धाश्रमाच्या नरक यातना झेलायला भाग पाडले. त्या बिचाऱ्या बापाला कोणताही आजार नव्हता, तरीही त्यांना कुष्ठरोग्यांबरोबर देहावसनापर्यंत म्हणजेच अंतिम काळापर्यंत राहावे लागले. त्यांचा एवढाच दोष होता की संधी साधू अपत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला होता. खंडेलवाल यांची ही 2 अपत्ये इतकी क्रूर आणि मग्रूर निघाली की बापाच्या अंत्यविधीच्या क्षणी त्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निरोप देऊनही बापाचे अंत्यदर्शन घेण्याचे साधे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही. या 2 प्राण्यांना जर खरोखरच नरक असेल तर त्यांना घोर कष्टकरी अशा कुंभी पाक नावाच्या नरकात जावे लागेल. नरक लोकात वैतरणी नावाची नदी असते. ती नदी पार करताना त्या दूषित नदीतील जलचर अशा कुकर्मी आणि पापी लोकांच्या शरीराचे लचके तोडतात. अशीच शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. वाराणसी म्हणजे काशी. या पवित्र पुण्यभूमीत जिचे नाव काशी आहे, तिथे अशा प्रकारची घाण करणाऱ्या या कुळविरोधी अपत्यांना त्यांचे कपडे काढून फटके मारले पाहिजेत. आपल्या मराठीत एक म्हण आहे, पुत्र असावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण हे खरोखरचे गुंडी आणि गुंडा बापासाठी दंडा घेऊन बापालाच हाकलायला सरसावले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त एका संवेदनशील लेखकाला आपलीच अपत्य असलेल्या अशा आपल्याच रक्तातील गुंडांसमोर किती यातना सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पना केली तर आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. आपण या बिचाऱ्या दुर्दैवी खंडेलवाल यांना पाहिले नाही, त्यांचा आपला काही संबंध नाही, त्याचे आपले काही नाते नाही, तरी आपल्या मनात त्यांच्याबद्दल कणाव निर्माण होते. पण ज्यांच्या संपत्तीच्या बिळावर असे संधी साधू नाग आणि नागिन फणा काढून बसले होते की त्यांच्या मनातून आणि वागणुकीतूनही या बिचाऱ्या साहित्यिकाला म्हातारपणी किती अयाचित यातना झेलाव्या लागल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. 4-5 दिवसांपूर्वी एका मुलाने तो इंजिनिअरिंगच्या परीक्षेत वारंवार नापास होतो म्हणून हटकवल्यावर आणि तो जिच्यावर लट्टू होता ती मुलगी पसंत नाही असे आईबापाने म्हटल्यावर त्या दिवट्याने चक्क आईबापांचा खूनच करून टाकला. ही घटना नागपुरातील आहे. आपल्या नात्यातील हे भीषण वास्तव आजकाल वृत्तपत्रांना वेगवेगळ्या प्रकारे दररोज छापावे लागत आहे. ही मनाला वेदना देणारी बाब आहे. यावर जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. मात्र आजच्या कथेचे मूळ नायक स्वर्गारोहण करणाऱ्या पद्मश्री प्राप्त श्रीनाथ खंडेलवालांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुत्र आणि पुत्री म्हणून असलेल्या 2 कुलांगरांना असा श्राप देतो की यांची बोटे कुष्ठरोगाने झडावी आणि त्यांनाही अशीच परिस्थिती येऊन त्यांच्या जखमांत किडे पडावेत. अजून बरेच आहे, पण त्या कुलागार मंडळींची लायकी तेवढीच आहे. इति लेखन सीमा. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.